चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अतिश शिंदे. सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. बघा, काल जनरल अवेअरनेसमध्ये आहे का स्कोर कसा वाढवा ह्या संबंधी लेक्चर बघितलं, किंवा आहे का जनरल अवेअरनेसला कसं टॅकल करावं ह्याच्या संबंधित आपण काल सेशन घेतलं, एक शॉर्ट सेशन, जराशी माहिती सांगितली. आजच्या लेक्चरमध्ये आपण आहे का जनरल अवेअरनेसचा नेमके येणाऱ्या 2-3 महिन्यातला आपला स्टडी प्लॅन काय असला पाहिजे हे बघणार आहे. तत्पूर्वी बघण्याआधी आहे का एक अनाउन्समेंट आहे बा. होळी आणि रंगपंचमी निमित्त आपण आपल्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवर फ्लॅट 30% ऑफ देत आहे. तर माझं जे आपला जो आरंभचा आहे का जनरल अवेअरनेसची बॅच आहे आपली आरंभची, त्याच्यावर पण तुम्हाला काय 30% ऑफ आहे. 1000 रुपयाची बॅच आहे. तुम्ही आत्ता परचेस केली 24, 25, 26, 27 ह्या 4 दिवसामध्ये जर बॅच परचेस केली तर तुम्हाला किती रुपये द्यावे लागणार आहेत? फक्त 700 रुपये. त्यासाठी तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे कॅपिटलमध्ये होली आणि 30. ठीक आहे, होली 30 हा कुपन कोड वापरायचा आहे. ह्या जनरल अवेअरनेस बॅचमध्ये तुम्हाला कंप्लीट 360 ऑफ म्हणजे डिटेलमध्ये करंट अफेअर्स जो बदललेला पॅटर्न आहे सगळ्या हिशोबाने बघायला भेटणार आहे. टेलिग्राम MCQ सिरीज, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील, PDF नोट्स, ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे. बँकिंग अवेअरनेस, RBI सर्क्युलर सोबत मंथली मॅगझिन आपले येत आहेत मार्च महिन्यापासून. फेब्रुवारी महिन्याचं पण आपण दिलतो तुम्हाला. मार्च महिन्यापासून तुम्हाला मंथली मॅगझिन भेटतील जे आत्ता हे बॅच परचेस करतील. आणि बॅचची व्हॅलिडिटी खास ऑफर म्हणजे 1 इयर, एका वर्षाची व्हॅलिडिटी आहे, लक्षात ठेवा. एवढ्या कमी पैशात तुम्हाला कोणीच करंट अफेअरची बॅच ऑफर करणार नाही, निदान या महाराष्ट्रामध्ये तरी. तुमच्या सर्वांच्या हिशोबाने आपण ही बॅच आणलेले, तर बॅचचा नक्कीच लाभ घ्या. पुन्हा आपण अशी ऑफर देणार नाही आहे. ठीक आहे, चला. आणि सोबत आपल्या जेवढ्या पण ऑनलाईन बॅचेस आहेत त्या, जसं की प्राईम ॲग्रिकल्चर बॅच, क्षितिज सरची इंग्लिश एक्सप्रेस बॅच, प्रदीप पाटील सरांची कंप्लीट सोल्युशन फॉर बँकिंग इंग्लिश ही कंप्लीट रिझनिंग झाली, आकाश सरची कंप्लीट कॉन्ट, आपली बँकिंग प्राईम ऑनलाईन बॅच, ह्या सर्व ऑनलाईन बॅचेसवर तुम्हाला काय भेटणार रे? 30% फ्लॅट ऑफ आहे. बघा, अपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या. सारखं अपॉर्च्युनिटीज भेटत नसतात. ज्या टायमाला भेटतात त्या टायमाला तुम्ही ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब केली पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. ठीक आहे, चला, जास्त उशीर न करता लगेच आपण सेशनला चालू करूया. बघा, आत्ता आहे का एक्झाम झालेले रिसेंटमध्ये. पुढच्या 3 महिन्याच्या काळात आता जवळपास आता मार्च एंड झालेला आहे. एप्रिल, मे, जून. ठीक आहे, 3 महिने. एप्रिल, मे, जून 3 महिने आहे का. हा बँकिंगचे प्रिपरेशन करणारे किंवा बँकिंग मधला आहे का स्लॅक फेज म्हणते त्याला. बोरले काळ जातो हा. ठीक आहे, ह्या काळामध्ये कुठल्या एक्झाम नसते ना काय असते, बरोबर आहे ना. कुठली एक्झाम असते, क्वचितच एखादी एक्झाम येते, लक्षात ठेवा. स्लॅक सीझन असतो, मुलं पण रिलॅक्स असतात, मस्तपैकी वेब सिरीज बघतेत, फिरायला जा, झोप दिवसभर. आता लायब्ररीमध्ये चक्कर, मी आदनवन्न लायब्ररीत जात असतो वेगवेगळ्या मुलांचे फीडबॅक घ्यायला, काय चाललंय, अभ्यास करतात का नाही, जे आपले ऑफलाईनचे मुलं आहेत ते सगळं बघायला जात असतो. तर मुलं मला लायब्ररीत कमी, रूमवर जास्त दिसतात. मुलांची संख्या लायब्ररीत तुम्हाला कमी झालेली दिसेल. आता हा काळ तसा होतच ह्या काळात, किती जरी ठरवलं तर. पण लक्षात ठेवा, ज्या पोरांनी एप्रिल, मे, जून हिथून पुढचे ही 3 महिने जीवाचं रान करून अभ्यास केला का, येणाऱ्या कॅलेंडरमध्ये त्याच पोराचं सिलेक्शन आहे. आणि जी रूमवर सडत पडलं, झोपा काढत बसलं, गावाकडे फिरायला गेलं, वेब सिरीज बघितल्या, ती पुढल्या वर्षी बी हिथं त्याच गोष्टी करायला मारणार आहे. लिहून घ्या माझ्याकडनं तुम्ही, गॅरेंटेड. हा सीझन आहे का बाकीच्यांसाठी स्लॅक सीझन असेल, बाकीच्यासाठी लय बोरिंग काळ असेल, हा एक्झाम नसते. आपल्यासाठी आपले स्किल इम्प्रूव्ह करायचा, आपलं नॉलेज इम्प्रूव्ह करायचा, हाच राईट अँड करेक्ट टाईम आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला ह्याच गोष्टी ह्याच टाईममध्ये बाकीचे जे थंड शांत पडतात ना, आपण शांत पडून चालायचं ना, आपण पिटून चालायचं नुसतं. 3च महिन्यात बोटाव मोजण्यात की 90 दिवस आहेत म्हणायचं आयुष्यातले. ठीक आहे, बघा, आयुष्यातलेच 3 महिने अभ्यास करायचा आहे आपल्याला. आयुष्य बदलणार आहे ना, 3 महिने द्यायला लय वेळ जातो का मग? लक्षात ठेवा. इथून पुढचा येणारा काळ एप्रिल, मे, जून बघायला गेला तर आयुष्य बदलणार आहे आपलं 3 महिन्यात तुम्ही अभ्यास केलेल्यानी. ठीक आहे, तर अभ्यास करायला काय हरकत आहे मी म्हणतो, सांगा बरं.
बाकीच कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायचं. मग ह्या 3 महिन्यात क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA सगळ्या विषयाचा आहे का सुपडा साफ करायचा, काहीच राहिलं नाही पाहिजे. जून महिना उलटला, जुलैमध्ये जी पहिली एक्झाम येईल त्या पहिल्या एक्झामला छाती ठोकपणे एक्झाम झाली की सांगितलं पाहिजे, मास्तर माझी एक्झाम निघते, आई बाप फोन लावला पाहिजे. आपण जे काय असेल ते वडिलांना आईला, एक्झाम निघते, संपला विषय, असा कॉन्फिडन्स आला पाहिजे. तुमचा इतका अभ्यास आहे 3 महिन्यात झाला पाहिजे. मग काय का बाकीचे विषय आहेत, सगळ्या विषयाला कुणाला कमी जास्त नाही, सगळ्या विषयाचा तसा अभ्यास झाला पाहिजे. ठीक आहे. बाकीच्या विषयाबद्दल क्वांटबद्दल आकाश सर झालं, रिझनिंगबद्दल अमोल सर, इंग्लिशबद्दल क्षितिज सर, ॲग्रीबद्दल प्रशांत सर सांगतीलच. माझा विषय जनरल अवेअरनेस. मग तुम्ही ह्या 3 महिन्यामध्ये जनरल अवेअरनेसची अशी फुल प्रूफ तयारी कशी करू म्हणजे तुम्ही कशी करचाल आणि तुम्ही कशी केली पाहिजे हेच तुम्हाला मी या लेक्चरमध्ये सांगणार आहे बाई. तर नीट लेक्चर बघा. ठीक आहे बा 3 महिन्यामध्ये काय करायचंय. असं कसं आहे, जे पोरांनी मेन्स दिली ना, आता बहुतांश पोरांना जाऊन भेटायचो तुम्ही, भावा तू मेन्स दिली का, दिदे तू मेन्स दिली का, विचारायचं तिला. बघा दिलं. जनरल अवेअरनेस कसं केलं, एवढं एवढं तोंड करतात बारकं. हा लय बेकार तोंड करणार, लय गांधा GAचा पेपर. GAत काय बी विचारतात, कोणालाच येत नाही GA. ती नालायक असतात तशी म्हणणारी पहिली, आणि दलिंद्र असतात, लक्षात ठेवा. का त्यांनी GAचं नीट वाचलं नाही म्हणून त्यांना पेपर अवघड गेलेला असतो. 10 पैकी 9 जण तुम्हाला अशीच बोलणारे भेटणार आहेत मार्केटमध्ये, कारण त्यांचा प्रॉपर अभ्यास नाही. आणि आपण त्यांच्यापेक्षा महान आलाय का, आपण त्यांना जाऊन त्यांनी विचारतो आणि त्यांनी सांगेल ती फॉलो करत बसतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण त्याच्यापेक्षा महान आलाय का असतो. मॅटर काय माहिती आहे का भाई, लक्षात ठेवा. आता GAला तुम्हाला एक्झामला स्कोअर आणायचा आहे, मी कालच्याच लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं तसं आहे का. GAला तुम्हाला एका प्रोसेसला फॉलो करावं लागेल र. प्रोसेसला फॉलो केल्याशिवाय तुम्हाला GA मध्ये मार्क पडणार नाहीत. प्रोसेसला तुम्हाला फॉलो करावं लागेल. त्या काय प्रोसेस कशी आहे ती, प्रत्येक गोष्टीमध्ये आहे का असं काय मग धांदळपणा चालू करत नाही, संयम ठेवायचं काही गोष्टीमध्ये, प्रोसेसला फॉलो करायचं. तुम्ही प्रोसेसला फॉलो करा, रिझल्ट तुमचाच आहे, मी गॅरंटी देतो. ठीक आहे. रात्रीत लढाई जिंकता येत नसते किंवा गडसर करता येत नसतो भाई, त्याला पद्धत आहे भाई. ठीक आहे. त्या हिशोबाने तुम्हाला फॉलो करावं लागते सगळ्या गोष्टी. मग 3 महिन्यात तुम्ही काय करायचंय, पहिल्यांदा सगळ्यांनी टार्गेट ठेवायचं की आहे का आपल्याला बँकिंग अवेअरनेसचा जो काही सिलेबस आहे का, सर्व सिलेबस काय करायचा आहे, कव्हर करायचा आहे बँकिंग अवेअरनेसचा डिटेलमध्ये. बँकिंग अवेअरनेसचा पूर्ण सिलेबस. कारण बघा प्रत्येक पेपरला बँकिंग अवेअरनेसचं वेटेज हळूहळू वाढत आहे. आणि जेव्हा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तेव्हाच तुम्हाला करंटच्या बँकिंग न्यूज आहेत का लक्षात राहणार आहेत. म्हणून तुम्हाला आधी बँकिंग अवेअरनेसचा सिलेबस पूर्ण झालेलाच पाहिजे, तुम्हाला डिटेलमध्ये तुम्ही तो केलेला पाहिजे बँकिंग अवेअरनेसचा सिलेबस. ह्याच्यामध्ये काय येईल मग तुम्ही म्हणसाल, काय येणार आहे, हिस्ट्री ऑफ बँक, RBI, मॉनिटरी पॉलिसी कमिटी, नॅशनलायझेशन, टाईप ऑफ अकाउंट, टाईप ऑफ चेक येणार आहेत ह्याच्यामध्ये. ठीक आहे. होलसेल प्राइस इंडेक्स काय, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स काय, इन्फ्लेशन म्हणजे काय असते. ठीक आहे. स्टॅगफ्लेशन म्हणजे काय असते, सरपेसी ॲक्ट झाला, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे काय असते, बँकिंग ओम्बड्समन म्हणजे काय असते, लक्षात ठेवा. ह्या सगळ्या प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग काय असते, स्मॉल सेव्हिंग स्कीम्स कुठल्या आहेत त्या, ह्या सगळ्या डिटेलमध्ये बँकिंग गव्हर्नन्सचा तुम्हाला सिलेबस काय करायचा रे, डिटेलमध्ये कव्हर करायचा ह्या 3 महिन्यामध्ये. हा एक पार्ट तुम्हाला करायचा आहे. आणि बँकिंग गव्हर्नन्सच्या आपण लवकरच आहे का बॅच घेऊन येत आहे, मी पोल पण करतो. बॅचची फी काय ठेवावी या संदर्भात, मुलांना परवडेल अशी आपण बॅचची फी ठेवणार आहे. ठीक आहे. माझं किस्सं भरावा ह्या हिशोबाने ठेवणार नाही, मुलांना जशी परवडेल तशी बँकिंग गव्हर्नन्सची फी ठेवणार आहे. लवकरच आपण बॅच आणू, त्या संबंधात अनाउन्समेंट करतो. मी बॅच पाय बोलत नाही बरं का, तुम्हाला करायची नसेल, माझं करायचं असेल तर करू नका भाई, मला काय फरक पडत नाही. फक्त एवढा कुठनंही बी करा पण बँकिंग गव्हर्नन्सचा सिलेबस कंप्लीट करा ह्या 3 महिन्यामध्ये. ठीक आहे. पुन्हा स्टॅटिक जी केला हलक्यात घ्यायचं नाही, आधीच सांगतो. ज्या करंटच्या न्यूज असतात ना, तुम्ही करंट करता स्टॅटिक करत नाही म्हणता, स्टॅटिक कशाला येतंय. हां एवढं मी मानतो की स्टॅटिक फालतू काय करत बसायचं नाही. 250 कंट्रीची नावं पाठ मी 5 मिनिटात सांगून धावतो, 200 कंट्रीची नावं पाठ अरे चाटायचं आहे त्याला. 250 कंट्रीची नावं पाठ करूच नको तू. जी गरजेचं आहे स्टॅटिकमध्ये ती कर. काय गरजेचं आहे, नॅशनल पार्क गरजेचं आहे, टायगर रिझर्व गरजेचं आहे,
बरोबर आहे. इम्पॉर्टंट डेज असते ती डेज महत्वाचं आहे इथं. आणि बाकीचं स्टॅटिकमध्ये काय, न्यूजमध्ये गोष्ट आली, वाईल्ड लाईफ सेंच्युरी महाराष्ट्रातली न्यूजमध्ये आली, कर महाराष्ट्रातल्या वाईल्ड लाईफ सेंच्युरी सगळ्या पाठ तू, बरोबर आहे. ठीक आहे. एअरपोर्ट, इथला एअरपोर्ट निवड, केम्पेगौडा एअरपोर्ट आला होता न्यूजमध्ये, त्याच्याबद्दल माहिती बघ. त्या राज्यात बाकीचे एअरपोर्ट कुठला आहेत बघ. कुठल्या कंट्रीचा प्रेसिडेंट, आता आयर्लंडचा प्रेसिडेंट लिओ वराडकर ह्यांनी 1-2 दिवसापूर्वी राजीनामा दिलेला आहे आता. ठीक आहे. मग बघ आयर्लंडचा अगोदरचा कोण होता, नवीन कोण आहे, किंवा भारताने केनियाला 250 मिलियन दिलेला आहे आता. केनियाचा प्रेसिडेंट, राष्ट्राध्यक्ष, केनियाची करन्सी काय ही बघ. ज्या न्यूजमध्ये आहेत ना त्याचं स्टॅटिक करायचं. ठीक आहे. मराठीत लिहून देतो मी तुम्हाला. न्यूज मधल्या गोष्टीचं स्टॅटिक करायचं. न्यूज मधील गोष्टीचे स्टॅटिक करायचे. उगाच करायचं म्हणून काय बी करायचं नाही. ठीक आहे. न्यूज मधल्या हा नॅशनल पार्क अँड टायगर रिझर्व सोपे आहे इथं, 5 सेकंदात होते. इतक्या असं भारी ट्रिक आहे त्या. आपण आरंभ बॅच मध्ये तुम्हाला आहे का ती सांगणार आहे सगळं. आपली जी आरंभ 30% ऑफ 700 रुपयाला भेटते तुम्हाला बॅच, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. टायगर रिझर्व झालं हे करायचं. बाकी जे न्यूजमध्ये ना त्याचंच करायचं, जास्त स्टॅटिकला हे घालवायचं नाही. ठीक आहे. पण करायचंय तुम्हाला भैया. ही एक दुसरा झाला. पुन्हा तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं डेली GA वाचायचं आणि MCQ टेस्ट द्यायच्या. डेली GA वाचायचं तुम्ही. डेली 10 न्यूज वाचायच्या. संध्याकाळी आपल्या करंट क्रॉनिकल्स बाय आतिश शिंदे ह्या चॅनलवर, टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला आहे का MCQ टेस्ट सिरीज भेटतील. तिथं MCQ अटेम्प्ट करायचे. तिथं नसले कुठं बी कर, पण कर अटेम्प्ट, माझं एवढं म्हणणं आहे. त्याचं कंपायलेशन वीकली तुम्हाला काल सांगितलेलं. ठीक आहे. मेक युअर ओन नोट्स, तुमच्या स्वतःच्या हाताच्या नोट्स काढायच्यात तुम्ही. ठीक आहे. आणि आपलं जे मंथली मॅगझिन येणार आहे ती मंथली मॅगझिन वाचायचं सर्वांनी भाई. त्याच्यानंतर ह्या 3-4 तुम्हाला एप्रिलपर्यंत मॅगझिन भेटेल. सगळ्यात इम्पॉर्टंट आता प्रत्येकाने आहे का एक तरी पार्टनर निवडायचा. पार्टनर म्हणजे पोरानी पोरालाच निवडायचं, पुरीनी पुरीलाच निवडायचं. नसलं तर पोरानी पुरीला निवडा, काय फरक पडत नाही आपल्याला. ठीक आहे. पण एक पार्टनर निवडायचा. 2 निवडा, 3 निवडा, 4 निवडा, 5 निवडा, काय फरक पडत नाही भाई. ग्रुप डिस्कशनचा स्वतःचा ग्रुप बनवायचा आणि ग्रुप डिस्कशन चालू करायचं. आत्ता ग्रुप डिस्कशन चालू करायचं. कसं बघा आता सगळ्यांनी. ठीक आहे. मार्च महिन्यापासून तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी 9 करायचं, सोडून द्या 2 महिने. मार्च महिन्यापासून प्रत्येकाने करंट अफेअर्स चालू करायचं वाचायला. मार्च महिन्यापासून. ठीक आहे. डेली बेसिसवर एप्रिलपासून चालू करा. तुम्हाला आत्ता टाईम नसेल तर एप्रिलपासून चालू करा. आणि मार्च महिन्याचं वीकली, मंथली सन बँकिंग अवेअरनेस आणि गव्हर्नमेंट स्कीम्स असतात का हे सगळं डिटेलमध्ये आहे का कव्हर करा. ग्रुप बनवा 3 ते 4 लोकांचा. आयडियली एवढाच असावा. टार्गेट द्यायचे 1 वीक आहे. 1 वीक एवढ्या दिवसात वाचून झालाच पाहिजे. त्या हिशोबाने डेली टार्गेट देऊन स्वतःचा आहे का स्टडी चालू करायचा आता. डन. गॅरंटेड सगळ्यांनी ती करायचं आता, चालू करायचा. मार्च महिन्यात तसा करा. आणि एप्रिल महिन्यापासून आहे का डेली न्यूज वाचायच्या जेवढ्या येईल तेवढ्या. डेली स्वतःच्या नोट्स काढायचे हँड रिटन. डेली ग्रुप डिस्कशन करायचं. आणि वीकली. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्हाला आपलं मॅगझिन भेटेल, एप्रिलचं ज्या टायमाला मॅगझिन भेटेल त्या मॅगझिनमधलं पुन्हा आहे का रिव्हिजन मारायचं अख्खं. ह्या हिशोबानं स्टडी चालू राहू द्या सगळ्यांचा. मी गॅरंटी देतो भाई, तुम्ही बँकिंग अवेअरनेसचा सिलेबस कंप्लीट करा अख्खा. डिटेलमध्ये स्टॅटिकचा सिलेबस कंप्लीट करा. डेलीचं दररोजच्या रोज करंट अफेअर्स करा. MCQ टेस्ट द्या. वीकली त्याला रिवाईज करा. मंथली रिवाईज करा. पुन्हा आपलं जे मॅगझिन येते मंथली, ते मॅगझिन नुसतं न्यूज नाहीत, तुम्हाला त्याच्यामध्ये एका महिन्याचे 450 ते 500 क्वेश्चन बघायला भेटतील MCQ टाईपमध्ये. तेवढे आहे का 450 ते 500 MCQची रिव्हिजन प्लस मंथली जे मॅगझिन येते त्याची रिव्हिजन करा. गॅरंटी देतो तुम्हाला. आणि ग्रुप डिस्कशन असू द्या चालू. ग्रुप डिस्कशन थ्रू रिव्हिजन करा. ठीक आहे. तुम्हाला GA मध्ये स्कोअर येणार म्हणजे येणार. कोणच अडवणार नाही तुम्हाला GA पासून भाई, लक्षात ठेवा. आणि जास्त फोकस बँकिंग न्यूज, गव्हर्नमेंट स्कीम्स ह्या 2 गोष्टीवर एक्स्ट्रा एफर्ट्स द्या. जरा डिटेलमध्ये वाचा. 1 लाइनरचा काळ गेलेला आहे, डिटेल गोष्टीचा काळ आलेला आहे. तर डिटेल गोष्टी वाचण्यावर तुमचा फोकस आणि लक्ष तुमचं असू द्या भाई. ठीक आहे. चला बा 3 महिन्यात तुम्हाला एवढंच करायचं. मग पुढल्या एप्रिलमध्ये सध्या पुरतं मार्चचं वीकली वाचा. एप्रिलपासून डेली चालू करा स्टडी. MCQ टेस्ट, वीकली MCQ टेस्ट, मंथली MCQ टेस्ट द्यायच्या. तुम्हाला हे सगळं आहे का, हे सगळं मंथली MCQ टेस्ट सिरीज असतात का, सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या आरंभ जी बॅच आहे हो काही ही बॅच
ह्या आरंभ बॅचमध्ये तुम्हाला म्हणलं तेवढ्या सगळ्या गोष्टी पाहिजेत तेवढ्या प्रॅक्टिसला गोष्टी भेटणार आहेत. 700 रुपये फक्त नाम मात्र फी आहे याची, जास्त नाही आहे तुमच्यासाठी. अभ्यास करायचा सिलेक्शन पाहिजे असेल तर बॅच विकत घ्या, तुम्हाला याचा फायदा होईल. ठीक आहे. तसेच होळीनिमित्त आपल्या अजून बॅचेसवर 30% ऑफ चालू आहे, हे पण आहे बघा. बँकिंग अवेअरनेस, स्टॅटिक जी के, बाकी सांगितलेल्या गोष्टी सगळ्या तंतोतंत फॉलो करा. ह्या वर्षी गुलाल आपलाच आहे भाई. तुम्ही सगळ्या गोष्टी नीट फॉलो करा. छातीला माती लावून सांगचाल रिझल्ट आपला आहे ह्या टाईपमध्ये. ठीक आहे. चला, काही प्रॉब्लेम काही क्वेश्चन्स असल्यात कमेंट मग करून सांगा मला. लेक्चरला लाईक करा, शेअर करा. आणि आपली आरंभ ही बॅच आहे. बाकीच्या बॅचेससोबतच बॅच हवी असल्यास किंवा बॅचबद्दल काही एक्स्ट्रा माहिती हवी असल्यास 91 68 06 67 92 ह्या नंबरला, माझा नंबर, ह्या नंबरला कॉल करा. डिटेलमध्ये माहिती सांगेल मी. चला, भेटूया अजून एका नवीन अशा शॉर्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.